ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था। आपल्या सगळ्यांचा आवडता महिना म्हणजे कुठला? श्रावण महिना. का आवडता? श्रवण करण्याचा महिना. जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय, तेच समर्थांनी सांगितलंय, तेच सगळ्यांनी सांगितलंय, तेच पुन्हा पुन्हा श्रवण करण्याचा महिना. महाराज सांगायचे की श्रावणात जास्तीत जास्त श्रवण करायला पाहिजे, कारण श्रवणानेच आपण स्वतःला ठरवलंय, मी शोभा आहे, मी ब्राह्मण आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आपल्याला माहिती होतं का जन्माला आल्यावर आपण कोण आहोत? ते आई वडील माहिती होतं का? नाही. सगळ्यांनी सांगितलं, ही तुझी आई, हे तुझे बाबा, ही तुझी बहीण. तेव्हा आपल्याला कळलं. कशाने कळलं? श्रवणाने. जन्माला आल्यावर आपल्याला काय माहिती होतं कोण आई वडील आणि कोण जातीचे? सगळं माणूस श्रवणाने शिकतो. म्हणून स्वतः रामदास स्वामींनी जास्त भर श्रवणावर दिलेला आहे. आता रामदास स्वामींचा जो संप्रदाय आहे, त्या संप्रदायामध्ये दासबोध हा प्रमाण ग्रंथ मानला जातो. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी देह ठेवला, हे ऐकल्याबरोबर रामदास स्वामींचे पट्ट शिष्य शिवाजी महाराज, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तो जो भाग आहे की शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची जी भेट झाली आणि त्यांचं दोघांचं जे संभाषण झालं, त्याच्यात शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी काय काय केलं, गुरुंनी शिष्यासाठी प्रसन्न होऊन काय काय केलं, फार ऐकण्यासारखं आहे. असो, तर शिवाजी महाराजांनी त्यांना गुरु मानलेलं होतं आणि यांनीही त्यांना मंत्र दिलेला असल्यामुळे एकदा आपण गुरूंचा शिष्य झालो की आपण एक वेळ सोडू, पण ते बोट सोडत नाहीत आपलं. तसं शिवाजी महाराजांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांना फार दुःख झालं की डायरेक्ट आपला उजवा हातच गेला. म्हणजे इतकं त्यांनी गुरूंसाठी केलेलं की आपण वाचलं तर आपल्या डोळ्यातून पाणी येईल. आणि त्यांना त्याचं खूप दुःख झालं. रामदास स्वामींना त्यांच्या समोर शिष्य गेलेला आहे. तेव्हा रामदास स्वामींनी काय केलं, ते उदास झाले आणि त्यांनी एक एक गोष्टी आवराआवरी करायला सुरुवात केली. त्यांनी ओळखलं की आता आपलं आयुष्य पण हळूहळू तर कमी होत जाणार आहे. आणि त्यांनी सगळी आवराआवरी केली, त्यांचं बोलणं बंद झालं लोकांशी. आणि हे सगळं झाल्यावर जेव्हा त्यांनी सांगितलं की आता जवळच्या शिष्यांना सगळ्यांना समजलं की आता स्वामी थोड्या दिवसात देह सोडणार, मग त्या शिष्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही जी आता देह सोडायची भाषा बोलता, नंतर आम्ही कुणाकडे बघायचं?
आम्ही कुणाला काय विचारायचं? आम्हाला खरा आधार कोणाचा आहे नंतर? तेव्हा रामदास स्वामींनी छान उत्तर दिलेलं आहे की तुमच्यासाठी मी व्यवस्था करून ठेवलेली आहे. कुठली? दासबोध ग्रंथ मी तुमच्यासाठी लिहून ठेवलेला आहे. आणि दासबोध ग्रंथामध्ये याच्या पुढे तुम्ही मला त्या ग्रंथामध्ये पहा. ग्रंथात पहा म्हणजे काय, फोटो पहा का? ग्रंथात पहा म्हणजे माझे विचार वाचा, स्मरणात ठेवा आणि त्याच्यातून तुमचा विकास होईल आणि त्याच्यात तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कारण स्वतः दासबोधामध्ये त्यांनी लिहिले 200 समास आणि या 200 समासामध्ये 200 विषयांचं विवेचन. म्हणजे जेव्हा रामदास स्वामी भारत भ्रमण करायला गेले तेव्हा त्यांना अनेक प्रकारची माणसं तिथे रस्त्यात भेटली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी माणसांचा अभ्यास केला की कोणत्या प्रकारची माणसं या जगामध्ये वावरतात. आणि ते बघितल्यानंतर त्यांना 2-3 प्रकारची माणसं त्या ठिकाणी दिसली. एक म्हणजे ज्या माणसांना आध्यात्मिक प्रवृत्ती होती, ज्या माणसांची, अशा माणसांना या दिखाऊ जगामध्ये काहीही रस नव्हता. आता आपण ज्या जगामध्ये आपण वावरतो तिथे काय सगळं दिखाऊपणा आहे. तसं त्यांना त्या साधना करण्यात रस असल्यामुळे त्यांना त्याच्यात रस नव्हता. मग त्यांनी जेव्हा रामदास स्वामींना बघितलं तेव्हा रामदास स्वामींना त्यांनी भरपूर प्रश्न विचारले. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल, मोक्षप्राप्ती कशी होईल, गुरूंची भेट कशी होईल, गुरूंची सेवा कशी घडेल, या सगळ्या गोष्टींचे प्रश्न त्यांनी विचारले. आणि हा ग्रुप रामदास स्वामींना खूप आवडला. कारण ते म्हणाले की या लोकांची संख्या फार कमी आहे, निवृत्तीवादी. आणि दुसरा जो ग्रुप होता तो होता प्रवृत्तीवादी. म्हणजे संतांचा मार्ग कसा आहे, निवृत्तीचा मार्ग आहे. आणि बाकीच्यांचा कसा मार्ग आहे, प्रवृत्तीचा मार्ग आहे, संसाराचा मार्ग आहे. आणि यांचा त्याच्या उलट मार्ग आहे. यांनी संसाराकडे तोंड केलेलं आहे, त्यांनी देवाकडे तोंड केलेलं आहे. बरोबर भिन्न मार्ग आहेत. काही माणसं त्यांना अशी भेटली की ज्यांचा देवावर विश्वास होता पण त्यांना इकडचा म्हणजे ज्ञान व्हायला पाहिजे, आपलं सार्थक व्हायला पाहिजे लवकर, इकडे काय त्यांना रस नव्हता. आणि त्यांना रस कशात होता, आपला संसार कसा वाढेल, आपल्याला द्रव्य प्राप्ती जास्तीत जास्त कशी करून घेता येईल, किंवा प्रपंचामध्ये कशा वेगवेगळ्या उलाढाली करता येतील, इकडे त्यांचा कल होता. देवावर त्यांचा विश्वास होता पण देव मिळवण्याकडे यांचा भाव नव्हता. म्हणून असे लोक भेटले. आणि काही लोक असे भेटले ज्यांना काही नको, आम्ही चाललोय ते बरोबर आमच्या चाकोरीतून, आम्हाला देवही नको आणि काही नको. असे 3 प्रकारचे लोक त्यांना भेटले. तेव्हा जे थोडे लोक त्यांना भेटले चांगले, ज्यांना ईश्वरामध्ये फार रस होता की ईश्वर म्हणजे काय आणि ईश्वराचं कार्य काय आहे आणि ते कसं चालतं, त्याला कसं प्राप्त करून घ्यायचं, हे सगळ्या प्रश्नांनी उत्तरं त्या सगळ्या माणसांनी रामदास स्वामींना विचारली. तेव्हा रामदास स्वामींनी मनात विचार करायला सुरुवात केला की यांच्या प्रश्नांची उत्तरासाठी काहीतरी केलं पाहिजे आता. मग त्यांनी काय केलं, दासबोध ग्रंथ लिहिला. आणि दासबोध ग्रंथामध्ये 200 विषय मांडल्यामुळे 200 विषयाचं त्यांच्यासमोर विवेचन ठेवून दिलं की तुम्हाला जो काही प्रश्न तो ह्याच्यात बघा, याच्यात उत्तर मिळेल तुम्हाला. आणि त्यांच्यासाठी खास हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, दासबोध ग्रंथ. पुढे इथून त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो ग्रंथ मी लिहिलेला आहे, हा ग्रंथ अधिकारी शिष्याच्या हातात पडायला पाहिजे. जर अनाधिकारी शिष्य असेल आणि त्याच्या हातात जर हा ग्रंथ पडला तर काय होईल. आता गाढवापुढे वाचली गीता समजेल, कुत्र्यापुढे ज्ञानेश्वरी सांगितली समजेल,
कुत्र्याला सोन्याच्या ताटामध्ये खीर वाढली, त्याला काही किंमत आहे? गाढवाला गुळाची चव काय म्हणतात ना, त्याच्यापुढे गुळ खायला ठेवला खाईल तो. म्हणजे अनाधिकारी शिष्याची परिस्थिती अशी आहे. त्याच्या हातात हा ग्रंथ पडू नये म्हणून रामदास स्वामींना जरा विचार पडत होता की अधिकारी शिष्याच्या हातात हा ग्रंथ पडायला पाहिजे, त्याने तो वाचायला पाहिजे, तरच त्याचं सार्थक होईल. आणि अनाधिकाऱ्यांच्या बद्दल त्यांना काळजी वाटायला लागली. का काळजी वाटायला लागली? कारण त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या त्यांनी लिहिलेले सगळे अभंग त्यांचे इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवले होते. त्यावेळेला समर्थ रामदास होते, त्यांनी बघितलं होतं की हे अनाधिकारी शिष्यांचं काम असं असतं. त्यांना त्याची किंमत नसते आणि ते त्याची अनावस्था करून टाकतात, हे त्यांच्या कानावर होतं. म्हणून त्यांनी फार हे केलं की हा माझा ग्रंथ अधिकारी शिष्याच्याच हातात पडायला पाहिजे, आणि त्याच्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. म्हणून ते म्हणतात की गुरु कृपा पूर्ण करी परी शिष्य असे अनाधिकारी, भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. म्हणजे गुरुकृपा करायला पाहिजे, बसलेले आहेत, पण शिष्य कसा आहे? अनाधिकारी, काही उपयोग नाही. म्हणून गुरुगीता जर आपण वाचली तर गुरुगीतेमध्ये सुद्धा भगवान शंकरांनी पार्वतीला जी गीता सांगितली, त्या गुरुगीतेमध्ये संपूर्ण गुरूंवर भर दिलेला आहे की गुरुशिवाय हे ज्ञान कदापि होणार नाही. गुरूंकडेच तुम्हाला जायला पाहिजे, त्यांचीच सेवा करायला पाहिजे, त्यांचीच प्रसन्नता आवश्यक आहे, आणि तरच तुम्हाला ते ज्ञान मिळेल. म्हणून त्यांनी पुढे हे सगळं सांगितलं, पार्वती मातेला सांगितलं की हे पार्वती देवी, हे तुला मी जे ज्ञान दिलेलं आहे, का दिलं तुला ज्ञान? तर तू जो मला प्रश्न विचारला की हा आत्मा ब्रह्ममय कसा होईल, असा प्रश्न तुम्ही कधी विचारलाय गुरूंना? की माझा आत्म्याशिवाय तर काय चालत नाही, पण हा ब्रह्ममय कसा होईल, मी त्या ब्रह्माला कधी प्राप्त होईल, मला हे कसं मिळेल, तुम्ही कसं मिळवलं, त्याची ट्रिक मला सांगा. आपले महाराजांच्या वेळे एक अशी गंमत झाली, माझ्या पायाला जरा सेन्सेशन होत नव्हतं, असं चिमटा घेतलं तरी कळत नव्हतं. तेव्हा मी महाराजांना म्हटलं की मी डॉक्टरकडे जाऊन येते. अरे काय भाई, कशा डॉक्टरकडे? मी तुझा डॉक्टर असताना, त्यावेळेला मी नवीन होते, म्हणून मी म्हटलं नाही, महाराजांना म्हटलं जाऊन दाखवून येतं, तसं काय म्हणतात ते बघूया. महाराजा नको म्हणत होते, मी गेले. नवीन ना, मी मठात राहायला आलेली, मला एवढं कुठं काय गुरु वगैरे काय असतात, त्यांची ताकद काय असते एवढं माहिती नव्हतं मला. मी गेली बसने वगैरे, तर महाराज जा जा जा, बघितलं तर तिथे दवाखान्याला एवढं कुलूप, आणि लिहून ठेवलं होतं की डॉक्टर 8 दिवस बाहेर गेलेले येणार नाहीत. मी लगेच आली 1 तासांनी परत. महाराज म्हणे भेटले डॉक्टर? मी सांगितलं महाराजांना लॉक होतं, डॉक्टर गेले 8 दिवस कुठेतरी फिरायला बाहेर. मग मी काय सांगत होतो तुला, जाऊ नको म्हणून सांगत होतो ना. अरे मी तुझा डॉक्टर असताना तुला काय जायची गरज आहे? मग हे हा प्रश्न संपला इथे. संध्याकाळी महाराज मला म्हणाले, अरे आपल्याकडे मठात ते महाजन डॉक्टर यायचे, आले नाहीत ना खूप दिवसात? मी म्हटलं नाही आले खूप दिवसात. आणि संध्याकाळी महाराज बसले होते आपल्या पलंगावर, आणि मी खाली बसलेली होती, आणि दरवाजा महाराजांच्या खोलीचा उघडा होता. समोरून महाजन डॉक्टर हजर, समोरून आले. महाराज म्हणजे महाजन डॉक्टर येतात? हो. हसले महाराज जरासे. डॉक्टर आले, महाराज नमस्कार, या या डॉक्टर, तुमचीच वाट बघत होतो. म्हणाले, मी डॉक्टरांना म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं आज इकडे यायला? ते म्हणाले कोणी सांगितलं नाही. म्हटलं मग कसे काय आलात आज? तेव्हा ते मला म्हणाले की मी दवाखान्यात जायला निघालो, दवाखान्याजवळ मी पोचलो, पण पोचल्यावर मला असं झालं की नाही, आज महाराजांच्याकडे कणेरी मठात जायचं म्हणजे जायचं.
आणि दवाखान्यात तर पेशंट फुल होते. पण डॉक्टर म्हणे मला टेबलाजवळ पण जायला मिळालं नाही. लगेच मला बाहेर काढलं आतल्या शक्तीने, चल मठावर चाल. कारण महाराजांनी संकल्प केला होता डॉक्टर आले पाहिजे म्हणून. तर डॉक्टरनं पुढे चैन. डॉक्टर सिस्टरला बोलवलं, हे सगळे पेशंट उद्या बोलव, मला अर्जंट काम आहे, मी चालू म्हणून सांग. आणि डॉक्टर निघाले आणि डॉक्टर आले. तर मी म्हटलं महाराजांना, पप्पा म्हटलं तुम्ही डॉक्टरांना फोन केला नाही, कोणाजवळ निरोप पाठवला नाही, डॉक्टर कसे काय आले? महाराज म्हणत तू फार पक्की आहे मला म्हणे, सगळं काढून घ्यायला बघतो माझ्याकडून की काय केलं तुम्ही की डॉक्टर आले कसे? तर महाराज म्हणाले, बघ आपलं लक्ष निज वस्तूकडे असेल तरी असं चुटकी सरशी होतं. असं आपलं लक्ष तिकडे पाहिजे. तू मनात आणशील ती व्यक्ती समोर येऊ शकते. आणि हा प्रयोग एकदा आपले गोंदवलेकर महाराजांचे शिष्य जे होते बेलसरे बाबा, ते बेलसरे बाबा तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. त्यांनी एकदा प्रवचनात असं सांगितलं होतं की माझे आणखी एक ओळखीचे प्रोफेसर होते आणि ते आणि मी बाजूला उभे होतो. आणि इथून जवळजवळ आपल्या त्या कोपऱ्यापर्यंत हा रस्त्याचा कोपरा आहे, त्या कोपऱ्यात तिथे एक आंब्याचं झाड होतं आणि हे शेतात उभे होते दोघंजण. तेव्हा त्या आंब्याच्या झाडाखाली एक कुत्रा होता. तेव्हा हे म्हणाले त्यांना, बघा तो कुत्रा तिकडे उभा आहे, त्याला तुम्ही इकडे आत्ता आणू शकता? आणू शकतो. कसं? चुकचुक करून नाही, त्याचं नाव हाका मारून नाही, गप्प कुत्राला इथे आणायचं आपल्याजवळ. आणू शकतो. त्यांनी मनातून संकल्प केला आणि कुत्रा झाडाजवळून चालत चालत यांच्याजवळ येऊन उभा राहिला. कुत्र्याला हाका मारलं नाही, कुत्र्याला दावाने हाका मारला नाही, कुत्र्याला कोणी सांगितलं इकडे ये म्हणून? आला कसा? संकल्प शक्तीवर. कारण तुम्ही संकल्प कोणाजवळ केला? ईश्वराजवळ केला. तुमची ताकद लावली का? आतल्या ईश्वराने ते काम केलं, तुमची इच्छा पूर्ण केली. म्हणून ते म्हणायला लागले की नाही, म्हणजे ही याला म्हणतात पॉवर. हे बेलसरे बाबांनी एकदा ह्याच्यात सांगितलं होतं त्यांच्या प्रवचनात. तेव्हा मी महाराजांना सांगितलं हा बेलसरे बाबांचा किस्सा. तेव्हा महाराज म्हणाले, मग आता काय तुझं म्हणणं काय आहे? हे कसं काय झालं? महाराज म्हणे, तुम्हाला पण होईल, पण तुम्ही लक्ष तिकडे ठेवलं पाहिजे. इकडे तिकडे लक्ष ठेवायचं नाही, तिकडे एकाकडे. मग हळूहळू तो हे आपल्याला कला आली पाहिजे ना शिकता, ती पण महाराजांच्या समोर आली पाहिजे, नंतर आपलं कोण कौतुक करणार. म्हणून मी पण अभ्यास वाढवला, आपला अभ्यास वाढवला. एक एक गोष्टी महाराजांना सांगितल्या. आता याची मिसेस आमच्याजवळ मठात होती राहायला गोरेगावला. तर मी तिथे गोरेगावला एक मठात यायचा दाढीवाला मुलगा. मी तिला म्हटलं, तो दाढीवाला जो यायचा बघ सकाळी सकाळी, तो खूप दिवसात आलेला नाही ना तो मुलगा? असं रात्री म्हटलं तिला, असं तिला म्हटलं. सकाळी 5ला हजर. काय करणार तिला मुलगा हजर? हिने बघितलं पडत. आई म्हणाली तुम्ही रात्री आठवण झाली, हजर झाला बघा. मग मला ती ट्रिक समजली. ही ट्रिक नक्की काय आहे? म्हणजे तुम्हाला मी करतोय, मी बोलवतोय, माझ्याकडे ही पॉवर, हा भाव ठेवायचा नाही. जसं मी महाराजांना विचारलं आणि महाराजांनी सांगितलं ही शक्ती तुला पण येईल, तू तिकडे लक्ष ठेवलं पाहिजेस आणि तसा अभ्यास कर. तसं इथे रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे की अधिकारी शिष्याला हे सगळं देता येतं, त्याच्यासाठी अधिकारी शिष्य पाहिजे. पण एकदा काय झालं, एक नदीला भरपूर पाणी होतं आणि या तीरावर रामदास स्वामी होते आणि पलीकडच्या तीरावर तुकाराम महाराज होते. आता यांनी त्यांना काय हाका मारणार होते का? ते यांनी दोघांनी एकमेकांना ओळखलं, यांनी त्यांना ओळखलं, त्यांनी यांना ओळखलं.
रामदास स्वामींनी तुकाराम महाराजांना ओळखलं, तुकाराम महाराजांनी रामदास स्वामींना ओळखलं. बरं आता बोललेला आवाज काय तेव्हा माईक होते का? कसं समजलं बघा. रामदास स्वामींनी विचारलं, काय चाललंय तुमच्याकडे? काय चाललंय म्हणजे अध्यात्म काय चाललंय शिष्यांचं. ते म्हणाले अध्यात्माच्या नावाने बोम. कोणी सांगितलं? रामदास स्वामींनी. मग त्यांनी यांना विचारलं तुकाराम महाराजांना, तुमच्याकडे काय चाललंय? आमच्याकडे पण तेच. अध्यात्माच्या नावाने बोंबा बोंब, पदरात काही नाही. दोघांनी एकमेकांना कुणीही सांगितलं. त्यावेळेला परिस्थिती काय होती समजेल तुम्हाला. म्हणजे अध्यात्म लोकांना आवडत होतं का? आता तुम्हाला खूप आवडतं, तुम्ही येता तरी इथे. तेव्हा ते संतांना छळायचे आणि संतांचेच अभंग बुडवायचे आणि संतांचीच फजिती करायची, अशी त्यावेळेला होते एक एक नमुने. म्हणजे इथे त्यांनी या अधिकारी शिष्यावर भर दिलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात. आता रामदास स्वामींनी आपल्याला जेव्हा हा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये एक तुम्हाला असं विशेष दिसेल की इथे प्रश्न विचारणारे शिष्य भरपूर आहेत, पण उत्तर देणारे गुरु एकटेच आहेत. कळलं तुम्हाला? शिष्य भरपूर प्रश्न श्रोते भरपूर प्रश्न विचारतात आणि उत्तर देणारा मात्र एकटाच आहे. म्हणून एका शिष्याने पहिल्यांदा सुरुवातीला विचार, अहो महाराज तुम्ही बसलाय खरं आमच्या समोर, सांगताय, पण ग्रंथाचं नाव काय? शाळेत मुलं गेल्यावर मास्तर बाईंना म्हणतात ना, बाई म्हणतात आज आपल्याला नवीन धडा शिकवायचा, तुम्हाला मी नवीन धडा शिकवणार आहे. लगेच मुलं म्हणतात कोणता धडा, नाव काय? तसं त्या मुलाने विचारलं शिष्याने, की म्हणाले तुम्ही आता जो ग्रंथ मला सांगा त्याचं नाव काय आहे? त्यांनी सांगितलं ग्रंथा नाम रासबोध. त्यात काय आहे? गुरु शिष्यांचा संवाद. येथे सांगितले गुरु शिष्यांचा संवाद. येत बोलीला विशुद्ध भक्ती मार्ग. इथे काय सांगितलेलं आहे? भक्ती मार्ग. बाकीचं काय जादू टोणा हे ते तसलं काय सांगितलं नाही, भक्ती मार्ग. आणि या भक्ती मार्गाने जर तुम्ही गेलात तर काय होईल ते पुढच्या ओळीत ते सांगतात. भक्ती ते नियोगे देव निश्चय पावती मानव. की भक्तीच्या योगाने माणसाला देवाची प्राप्ती निश्चितपणे होते. ठाम सांगितलेलं 101%. या मार्गाने जायला पाहिजे. भक्तीचे नियोगे देव. भक्ती कशाची करायची? ज्ञान कुठलं करून घ्यायचं? काय सांगितलं? पुढचं वाचा, 4थी का 5वी ओळ वाचा. पहिल्या समासाची 4थी 5वी ओळ वाचा. मुख्य भक्तीचा निश्चय, म्हणजे निश्चय करायला सांगितलं तुम्हाला. कसला? भक्तीचा. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असेल. म्हणजे ज्ञानावर त्यांनी भर दिलेला आहे की ते ज्ञान आधी तुम्हाला त्याच्यासाठी व्हायला पाहिजे. तर ज्ञान म्हणजे तिथे काय सांगितलं त्यांनी? शुद्ध ज्ञान सांगितलेलं आहे. आपल्याला ज्ञान सगळ्यांना आहे. ज्ञानावर एक समास आहे रामदास स्वामींचा की हे ज्ञान किती प्रकारचं आहे, पण सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कुठलं? आत्मज्ञान. हे बहिणीला एकदा महाराज म्हणाले, तू विद्या विद्या का अविद्या का सुविद्या का कुविद्या? आता ही ऐकून ऐकून चांगलीच विचार झालेली होती. हिने सांगितलं विद्या नाम अध्यात्म विद्या. अरे तुला शाबासकी देऊ का मी घेऊ म्हणाले. म्हणजे उत्तर बरोबर दिलं ना की सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्म विद्या श्रेष्ठ आहे. तर तुम्ही सांगाल वैद्यकीय विद्या आम्हाला येते, आम्ही कॉम्प्युटरची विद्या ती विद्या आम्हाला येते सगळी, नंतर काय आम्हाला इलेक्ट्रिकची विद्या येते. त्या विद्या नाही सांगितलेलं इथे, आत्मविद्या सांगितलेली आहे, ती विद्या सांगितलेली आहे. मग त्यांनी पुढे सांगितलं की याच्याने आपलं काय होणार आहे? निश्चय वाढणार आहे. पण हा ग्रंथ लिहिताना रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की या ग्रंथात तुम्ही काही चुकीचं असं म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण त्यांनी जो आधार घेतलेला आहे वेगवेगळ्या ग्रंथांचा,
गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, वेद आणि वेदांत, वेगवेगळ्या विद्या ज्या सगळ्या गुरुगीता, भगवद्गीता, ज्ञानगीता, उत्तरगीता, उद्धूत गीता, सगळ्या गीतांचा अभ्यास करून त्याचा सगळ्यांचा आधार परमार्श घेऊन वेद आणि वेदांताचा सुद्धा अभ्यास करून त्याच्यानुसार त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोण नाही म्हणू शकतो? खोटं म्हणू शकतो? अहो, त्यांनी सांगितलं संसाराची दुःखमुळं काय आपलं ठुकून दिलं का? तसंच अभ्यास केला आधी सगळ्यांच्या संसाराचा. सगळ्यांचे संसार कसे आहेत? वरून चांगले दिसत असले तरी दुःख मूळ आहेत. महाराजांच्याकडे एक जण आला आणि महाराजांना म्हणाला, फार दुःख आहे हो मला काय सुचतच नाही, मला ह्याच्यातून बाहेर काढा. महाराज काय म्हणाले, अरे हे तुमच्यासारखे असे आम्हाला विचारायला येणार आम्हाला माहिती होतं, आणि हे तुकाराम महाराजांना पण माहिती होतं. म्हणून त्यांनी आधीच सांगितलं तुमच्या भजनामध्ये, जन्मच येते मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. हे जन्म म्हटलं की दुःख असणार, देह दुःख असणार, जवळच्यांपासून दुःख, घरातल्यांपासून दुःख, आजूबाजूच्यांकडून दुःख, आपण जिथे नोकऱ्या राहतो त्यांच्यापासून दुःख. मोठी यादी आहे बरं का दुःखाची, एकच नाही आहे. शास्त्रामध्ये भयाची मोठी यादी आहे, दुःखाची मोठी यादी आहे. तुम्हाला दुःख बघायचे असेल ना, केम हॉस्पिटलला जा, टाटा हॉस्पिटलला जा, नंतर ते कुठलं सायन हॉस्पिटलला जा. तिथे एकाचं दुःख एकाला नाही आहे. आणि मग तुम्हाला कळेल की शरीर म्हणजे काय आहे. अहो, प्रत्येक कॉटवरच्या पेशंटचं दुःख वेगळं आहे. घाबरून जातो माणूस बघून. म्हणून इथे संतांनी आम्हाला सगळ्याचं स्वरूप स्पष्ट सांगितलेलं आहे. देहाचं स्वरूप सांगितलेलं आहे, आजारपणाचं म्हणजे जगाचं स्वरूप सांगितलेलं आहे, संसाराचं स्वरूप सांगितलेलं आहे, आणि आत्म्याचंही स्वरूप सांगितलेलं आहे. पण ही 3 स्वरूपं आहेत, ती कशी आहेत? दुःखदायक आहेत. आणि हे जे आत्म्याचं स्वरूप जे आहे हे कसं आहे? सुखदायक आहे. म्हणजे प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग कसा? निवृत्ती मार्ग जो आहे आमचा मार्ग कसा आहे? सुरुवातीला दुःखदायक आहे. दुःखदायक म्हणजे सगळ्यांची बोलणी खावी लागतात, सगळ्यांचे टोमणे मारतात ते खावं लागतं, दगडं मारले तरी खावी लागतात, काय काय बोलले तरी ऐकावं लागतं. म्हणजे सुरुवातीला दुःखदायक, अंती मोक्षदायक, मोक्षाला पोचतात. आणि तुमचा मार्ग कसा आहे? सुरुवातीला कसा आहे? नवीन लग्न झाल्यावर सगळं तुमच्या मनासारखं सुखदायक एकदम. अंती काय आहे? जशी संसाराला सुरुवात होईल, झाली सुरुवात पुढची पण, म्हणजे अंती कसा आहे? दुःखदायक आहे. तुम्ही किती बदलायचं म्हटलं तरी बदलू शकेल का? बदलू शकेल? कोणाचंच बदललेलं नाही. कारण संतांनी सांगितलेलं आहे त्याचं स्वरूप काय? अशाश्वतम, परिवर्तनशील, क्षणाक्षणाला परिवर्तन आहे. त्याच्यात आहे, आपल्यामध्ये पण आहे. आत्ता मी मागच्या क्षणाला होती तशी आत्ता नाही आहे. क्षणाक्षणाला परिवर्तन आहे. तसं संसारात सुद्धा क्षणाक्षणाला परिवर्तन आहे. हे आधी आपल्याला घट्ट समजलं पाहिजे. त्या सगळ्या कन्सेप्ट संतांच्या कशा असतात? क्लिअर असतात एकदम. त्यामुळे त्यांना काय वाटत नाही कोणाचं काही ऐकलं तरी, अरे हे तर होणारच आहे, त्याच्यात काय आहे. शरीर आहे तिथे आजारपण येणार, शरीर आहे तिथे दुःख सोडणार. आज सकाळी इथे आपल्या सावंतवाडीच्या ज्या मठातल्या ताई येत होत्या ना, इथे सावंतवाडीची यायचे बघा ते गाडी घेऊन कार्यक्रमला. त्या मुलाची आई आज तिने द्या ठेवला सकाळी 4:30ला. त्याने मला 5:45ला फोन केला सकाळी. मी झोपेत फोन उचलला तेव्हा तो म्हणाला आईने द्या ठेवला 4:30ला सकाळी, बरोबर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी. आणि त्यांचा मठ आहे, ते राहतात खालीवरती मठ आहे. आणि आज सप्त्याची सुरुवात, त्यांच्या सप्त्याची वेगळी सुरुवात झाली. असो, जन्म मृत्यू कोणाच्याही हातात नाही. पण त्या ताई महाराजांच्या अगदी पक्क्या शिष्य होत्या. महाराजांच्यावर त्यांचं फार प्रेम होतं. आणि येईल त्याला जेवण करायला बसवायच्या, ह्या जेवून जा.
तसंच नाही जायचं, जेवण जा, आत्ता होईल जेवण, थांबा. सगळ्यांना येईल त्याला थांबवून घ्यायच्या. तेव्हा महाराज काय म्हणाले, ए तुझं नाव काय? ती म्हणाली साधना. साधना नाही, तुझं नाव अन्नपूर्णा. येईल त्याला अन्न पुरवते, अन्नपूर्णा. तिला महाराजांनी अन्नपूर्णा, ती आली राहिली, अन्नपूर्णा आली मला म्हणे. मग नंतर तिला एकदा काय म्हणाले, तू अन्नपूर्णा की अन्नपुरेना? ती म्हणाली नाही, अन्नपूर्णच ठेवा मला, पुरेना नको. म्हणजे महाराजाची एकेकांची नावं ठेवून द्यायचे ना, आणि त्याच नावाने हाका मारायचे बरोबर. आमच्या भावाचा एक मुलगा, तो लहानपणापासून एकही फळ खात नाही कुठलं. त्याला महाराज म्हणतात योगी महाराज. आला रे आला, समोर दिसता महाराज म्हणे, आले योगी महाराज. म्हणजे महाराजांनी एकदा नाव ठेवलं. आता या पाटील काकांच्या मुलीला पहिल्यापासून कलेक्टर, लहानपणापासून तिला म्हणे तू कोण होणार? कलेक्टर. काय कलेक्ट करणार हे? ते म्हणाले हे नाही, सेवा करणार देशाची. वा वा. तुझं आडनाव काय? म्हणाले पाटील. मग पाटील पाटील म्हणजे शेंबूड चाटील. तेव्हा ती म्हणाली पाटील मत चाटील. आणि शेंबूड चाटायला तयार नाही, मत चाटील म्हणाली. बघा किती हुशार लहानपणीच. अहो 3 वर्षाची स्टेजवर प्रवचन करत होती ती, 3 वर्षाची. आणि महाराजांच्या जवळ उभं राहून आणि हजारो लोकांमध्ये, आणि सांगायची मी महाराजांशी लग्न करणार म्हणून. महाराज म्हणाले मोठेपणी जर बदललेस तर बघ. मग महाराज म्हणाले तू जर आमच्यावर लग्न करत मग आईकडे कशी जायला चाललीस? राहा आमच्याजवळ. ती म्हणे राहीन. तर महाराज म्हणाले आता तुझा संडास काय मी काढायचा? आईकडेच जा. म्हणजे इतक्या लहान मुलांना कसं कळतं सांगा मला? सत्संगात येतात म्हणून तुमच्या मुलांना सत्संगात आणत जा. मी याच्यासाठी सांगते. 3 वर्ष प्रवचन करतो, फोटो आहेत आमच्याकडे, मी स्वतः ते सगळं बघितलेलं आहे. काय आणि इंग्लिशमधून सांगायची, आय एम गॉड, यू आर गॉड, एव्हरीबडी इज गॉड. हातबीत करून महाराज गळ्यात हार टाकायचे. महाराज म्हणे बघा आमचा मोठा प्रवचनकार. तुमच्या मुलांना कंपल्सरी इथे आणत जा तुम्ही. हा बघा हिचा मुलगा नेहमी येतो, परीक्षा असू द्या काही असू दे ती करून येईल, पण येतो तिच्याबरोबर नेहमी. आणि पुढे बसतो ऐकायला. आता किती समजत असेल पण ते येणं महत्त्वाचं आहे. ऐकून ज्ञान होतं. तसं तुमच्या मुलांना कंपल्सरी आणायचं जा तुम्ही इथे. रागवले तरी हरकत नाही, फटके मारून आणायचं. आता कोण मुलं आली असतील तर म्हणतील आई काय शिकवतायत असं, तुमच्या चांगल्यासाठी. बाहेर फार खराब वातावरण असो. तर इथे रामदास स्वामींनी आपल्याला काय सांगितलं होतं की सगळ्या ग्रंथांचा आधार त्यांनी घेतलेला आहे. आणि या आधार घेतल्यामुळे या ग्रंथाला कोणी दूषण देऊ शकत नाही. आणि शेवटी रामदास स्वामींनी सांगितलंय की हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ योग्य विश्वास ठेवून तुम्ही वाचा. जो विश्वासाने वाचेल त्याला चांगलं प्राप्त होईल, आणि जो मत्सर धरेल त्याला मत्सरातच प्राप्त होईल. म्हणून हे ग्रंथ वाचताना ऐकताना पूर्वीचा दुराग्रह मनात ठेवून ऐकायचं नाही. शुद्ध भावाने ऐकलं तर त्याचा उपयोग होतो. म्हणून ते वाचताना सुद्धा तो भाव ठेवून, आणि हे सांगता येते 100% बरोबर आहे, हा विश्वास ठेवूनच ऐकलं पाहिजे. मग शिष्याने पहिले विचारलं होतं की ठीक आहे तुमचं ग्रंथाचं नाव कळलं, ग्रंथाचं प्रयोजन आम्हाला कळलं, पण ग्रंथाचं फळ काय? आम्ही ऐकल्याचं फळ काय? आता तुम्ही मला विचारता, तुम्ही आम्हाला इथे बोलवता, फळ काय? ऐकायचं आणि भोजन करायचं हे फळ. म्हणून रामदास स्वामींनी त्याचे छान उत्तर दिले. श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. हे श्रवण केल्या केल्या काय होईल? तुटे संशयाचे मूळ, संशय पूर्ण नाहीसा होईल. आणि कसा नाहीसा होईल? तत्काळ.
तत्काळ म्हणजे ताबडतोब. आता मी तुम्हाला सांगितल्यावर तुमचं विचारचक्र चालू झालं की नाही? संशय हळूहळू कमी होऊन माणूस विचार करायला लागतो. हा श्रवणाचा मोठा फायदा आहे. म्हणून श्रवणाचं इथे सांगितलं, श्रवणे चुके अधोगती. अधोगतीला जो जाणार असेल ते श्रवणाने त्याचं चुकतं. नासे अज्ञान भ्रांती. या श्रवणाने काय होतं? अज्ञान आणि भ्रांतीची समाप्ती होते. आणि भ्रांतीची समाप्ती झाली की काय? भ्रमाची समाप्ती, ब्रह्माची प्राप्ती. ब्रह्माची प्राप्ती का होत नाही आम्हाला? भ्रम झालेले आहेत वेगवेगळे. माझं हे, माझं ते, मी हाय, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे सगळे भ्रम झालेले असल्यामुळे ते प्राप्त होत नाही आपल्याला. म्हणून ते कोणते महाराज ते निरंकारी बाबांच्या गाडीवर लिहिलेलं होतं, भ्रमाची समाप्ती, ब्रह्माची प्राप्ती. किती महत्वाचं वाक्य आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितले, नासेल अज्ञान भ्रांती, निघून जाईल तुमची. आणि शिष्यास ज्ञान प्राप्ती तत्काळ होईल. आणि श्रवणाने काय होईल? श्रवणाने विश्रांती मिळेल. विश्रांती म्हणजे झोप येईल का? मनास विश्रांती, समाधान. मनाला विश्रांती मिळून पदरात समाधान मिळेल. आता मी इथे सांगते तर मला समाधान आहे, आनंद आहे, मी फुल चार्ज आहे. काही न खाता सुद्धा फुल चार्ज होणं, याचाच अर्थ तसा आहे की त्याच्यामुळे मला समाधान मिळतंय, माझ्या आनंदामध्ये वाढ होते या श्रवणामुळे. आणि दुसरं काय? स्वामी बसलेले पाठी आणि तुम्ही बसलेले समोर. मग काय दुसरं काय असू शकेल तिथे? ऐकायला तुम्ही आहात आणि तुम्ही किती छान ऐकता मनपूर्वक. कोण जांभया काढत नाही, कोण डोळे बंद करत नाही, मस्त ऐकता. म्हणून मी बोलू शकते. तुम्ही जर जांभई काढली, पाय लांब केले की मला बंद करावं लागेल. पण तुम्ही तसे नाही, तुम्ही चांगले बघतात म्हणून तुम्ही छान ऐकता. त्यामुळे मला जास्त बोलायला स्फूर्ती येते. मला तुम्ही म्हणाल ना, आई तुम्ही केवढं प्रवचन करता हो, पण मी काय करू, तुम्हीच कारण होतात त्याला. तुम्ही सगळे चांगले बसता, चांगले ऐकता, म्हणून मला येते जोरात आतून उपाळून येतं. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं. आणि पाठीमागे गुरूंची कृपा कशी आहे? फ्लो चालू होतो लगेच. आपला कब्जा कोणीतरी घेऊन टाकतं, मग तो कब्जा आपल्याला परत मिळवता येत नाही. ती शक्ती थांबवेल तेव्हा थांबायचं. असो तर आजचा आपण समाज बघितला आणि त्यांनी सांगितलं की ह्या ग्रंथाबद्दल जो चांगल्या हेतूने हा ग्रंथ वाचेल त्याच्या पदरात चांगलं फळ मिळेल. आणि मत्सरी हेतूने जो बघेल त्याच्यात काय, मत्सरांनी काय होतं तुम्हाला माहिती काय काय होतं ते. अहंकार वाढतो, अहंकारामुळे आणि दुसरं काय काय वाढतं, द्वेष वाढतो वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी आपण हा आजचा जो समाज बघितला, गुरु शिष्यांचा संवाद, हा पहिला समाज आहे. आणि आता आपला पुढचा कार्यक्रम आहे 3 ऑगस्टला. त्या दिवशी आहे सिद्धरामेश्वर महाराजांचा वाढदिवस. 3 ऑगस्टला सिद्धरामेश्वर महाराजांचा वाढदिवस, रविवारी याच ठिकाणी इथेच यायचं आहे, खाली नाही. आणि कृपा करून तुम्ही लवकर येत जा. म्हणजे आपली 2-3 अभंग घेतली की आपण प्रवचन करायला सुरुवात करायचं. कारण हे लोकांच्या काहीतरी तक्रारी येतात की तुम्ही लोक खूप उशिरा जाता म्हणून. आता जे त्याच्यातले त्यांना माहिती आहे उशीर का होत होते. असो, आणि आम्ही तर सांगतो रात्रभर ऐकवावं तुम्हाला म्हणून, ते शिवायच घालतील आपल्याला. असो, कृपा करून लवकर येत जा तुम्ही. आणि 7ला इथे हजर पाहिजे. माझं प्रवचन झालं 2-2 येत आहेत, 3-3 येत आहेत, पाण्याची बाटली भरून येतात, असं नाही करायचं. मी किती वाजता आली आहे माहिती तुम्हाला? घरून 2:15ला मी निघालेली आहे. इथे मी 4:30-4:45ला हजर झाले. ट्रॅफिक मिळाला म्हणून नाही तर मी 4लाच हजर होते. दुपारी झोप नाही, काही नाही. तसं तुम्ही पण एक दिवस करू शकता, तसं रोज नाही सांगत आम्ही तुम्हाला. म्हणून आम्ही रोज ठेवलेले नाहीत कार्यक्रम, 8-8 दिवसांनी ठेवलेले आहेत. की 8 दिवसाची शिदोरी आता तुम्हाला दिली, 8 दिवस बॅटरी चार्ज, परत यायचं, परत चार्ज करून घ्यायची.
म्हणून पुढचा कार्यक्रम आता 3 तारखेला आहे. त्या 3 तारखेला महाराजांचा वाढदिवस छान आनंदाने आपण साजरा करायचा. मोठ्या संख्येने तुम्ही यायचं आणि त्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला प्रत्येकाला देऊ देते हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय. श्रीराम मना सज्जना भक्ती पंतेची जावे. हा? पहिला गणादेश जोईस सर्वांगुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत अनंत या रागवासा. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. परम पूज्य शोभा माऊली की जय.